नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज परत आलोय आपलं इडियम्स अँड फ्रेजेसचं लेक्चर घेऊन. आज आपण परत काही भन्नाट छानशा अशा इडियम्स आणि फ्रेजेस ज्या आहेत त्या लर्न करणार आहोत या लेक्चरमधून. पहिली जी आहे ती आहे डेज ऑफ रेकॉर्डिंग. डेज ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे काय? तर डेज ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे टाइम टू आन्सर फॉर वन्स ऍक्शन. म्हणजेच काय याला म्हणतो हिंदीत बघा कयामत का दिन म्हणतात. कयामत का दिन म्हणजे असा दिवस ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कर्माचा हिशोब द्यायचा असतो. हिशोबाचा दिवस म्हणू शकतो आपण याला. हिशोबाचा दिवस, पण कोणता हिशोब? कर्माच्या हिशोबाचा दिवस. कर्माच्या हिशोबाचा दिवस. You may commit crime after crime, but days of reckoning are never far off. But after crime, you may commit crime after crime, but days of reckoning are never far off. तुम्ही ना गुन्हा करू शकता, पण गुन्हा केल्याच्या नंतर एक लक्षात घ्या, तुम्हाला त्या गुन्ह्याचा हिशोब चुकता करावा लागतो. हिशोब चुकता नाही, हिशोब द्यावा लागतो. मी काय केलं हे तुम्हाला सांगावं लागतं. कोणाच्या तरी पुढे उभं राहावं लागतं. एवढं लक्षात घ्यायचं. आपण म्हणतो ना चांगले कर सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है, वहा पैदल ही जाना है. खोटं नको बोलू, सर्वांना तिकडे जावं लागते. दॅट मीन्स द डे ऑफ रेकॉर्डिंग इज देअर. ऑल राईट. तो एक दिवस असेल, तो हिशोबाचा दिवस असेल. म्हणजेच काय, तुमच्या कर्मा, वाईट कर्म, चांगले कर्म, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, याचा काय होणार आहे? हिशोब होणार आहे. त्यालाच म्हणतो टाइम टू आन्सर वन्स ऍक्शन. तुमच्या कृती, तुम्ही जे काही कार्य केलं, कृती केली, त्या कार्याचं, कृतीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. कार्य किंवा कृतीचं काय देणे? उत्तर देणे, हे सुद्धा म्हणू शकतो. कार्य किंवा कृतीचे उत्तर देणे म्हणजेच डेज ऑफ रेकॉर्डिंग. ठीक आहे. आय होप आता हे तुम्हाला कोणाला म्हणता येत नाही. कोणालाही म्हणू शकता. कोणी एखादं वाईट काम करत असेल, बाबा एक दिवस येणार आहे, तो दिवस म्हणजे तुझा डे ऑफ रेकॉर्डिंग असेल. डे ऑफ रेकॉर्डिंगला सर्वच विचारलं जाईल. काय वाईट, काय चांगलं केलं, काय वाईट केलं. बोलायचं. बोलायला काय जाते? बोलायला काही जात नाही. तुम्ही पॉलिटिशियन आहात, तुम्ही या, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही किती काय खरं बोलता, खोटं बोलता. तुम्हाला आज काही वाटणार नसेल निवडणुकीत तुम्ही आमच्याशी काय खरं काय खोटं बोलताय, पण एक दिवस मात्र तुम्हाला लक्षात घ्या, डे ऑफ रेकॉर्डिंगला तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. डे ऑफ रेकॉर्डिंगला, डेज ऑफ रेकॉर्डिंग सर्वांसाठी आहेत. ठीक आहे. हिशोबाचे दिवस सर्वांसाठी आहेत, एवढं लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे बोलायचं, वापरायचं. याचं एक चित्र दाखवतो, बघून घ्या. एक मला वाटतं हे जीजसचं चित्र आहे, जिथं हे बघा, याचं काम संपलं, गेले देवाजवळ. तेव्हा म्हणते, सांग बाबू आता तू काय चांगलं करून आला आणि काय वाईट करून आला. तू सांग, हे काम केलं, तू काय सांग, हे काम केलं. हा तूच होता ना. आम्हाला लहानपणी ह्या कथा सांगितल्या जायच्या, नरकाच्या आणि स्वर्गाच्या. चांगलं कर्म केला की स्वर्गात, वाईट कर्म केलं की नरकात. नरकात मग तेलात तळतात, असं करतात, तसं करतात, यातना दिल्या जातात. तो डे ऑफ रेकॉर्डिंग आहे असं म्हटलं जातं. एक लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं सुद्धा बघा, द डे ऑफ रेकॉर्डिंग. लुक ॲट दिस पीपल, ऑल दीज पीपल आर स्टँडिंग आणि आन्सरिंग, की त्यांनी काय केलं, कसं केलं, काऊन केलं, उत्तर देत आहेत. हिशोबाचा दिवस, कयामत का दिन. ठीक आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन आहे डाऊन इन द माउथ. डाऊन इन द माउथ म्हणजे आउट ऑफ एलिमेंट्स. नाउ डेज ही इज डाऊन इन द माउथ बिकॉज ही हॅज सफर्ड हेवी लॉस इन बिझनेस. तोंड पडणे, एखाद्याचं तोंड पडणे. तोंड पडणे. ठीक आहे. का तोंड का पडलेलं आहे तुझं? म्हणजेच अरे त्यांना सर्व पैसे, माय ते 11 सर्कल म्हणून आलं. काही लोक आता ते फार कमी आहेत की जे जिंकतात. मोस्ट ऑफ द लोक हारतात त्याच्यात. आणि ते बघा, तो येते रमी सर्कलवाला. रमी सर्कलवाला म्हणते, हे फटाफट पैसे तुझ्या अकाउंटमध्ये येते, पण याला कळतच नाही
फटाफट येत नाही, फटाफट अकाउंट मधून गायब होता त्याच्या. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की असं जर झालं, तुमचे पैसे जातच राहतात. मग पैसे गेल्यावर तुम्हाला आनंद होतो का? नाही. काय होईल? यू विल बी डाऊन इन द माउथ. तुमचं तोंड पडेल, अरे यार होते नव्हते 2000, 4000, 5000, 10,000, 20,000 गमावून बसलो, आता अकाउंट मध्ये काहीच नाहीत. म्हणजे काय? मग तुमचं तोंड पळते म्हणजे यू आर डाऊन इन माउथ. एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग डाऊन इन माउथ म्हणजे कसं? बघा, हे कुत्र कसं आहे, याला भाकर नाही भेटली. कसं आहे डाऊन इन माउथ? हे बघा, हिचे पैसे गेले रमी सर्कल मध्ये बसत होती, रमी सर्कल खेळत. आता बघा तिचं तोंड कसं झालं बिचारीचं. कळतंय काय? डाऊन इन माउथ. इट इज ऑल्सो डाऊन इन माउथ. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज डाऊन इन माउथ. ठीक आहे. नेक्स्ट आहे डॉग इन द मॅनेजर. अ पर्सन हु प्रिव्हेंट्स अदर फ्रॉम एन्जॉईंग व्हॉट ही हिमसेल्फ कॅनॉट. ठीक आहे. एखादी गोष्ट आपल्याला उपभोगता येत नाही, म्हणून ती दुसऱ्याला न उपभोगू न देणे, म्हणून ती दुसऱ्याला न उपभोगू देणे. नाही, मग मला भेटत नाही तर तुलाही नाही. मला न तुले घाल कुत्र्याले. हे बघा आपल्या मराठीतली म्हण आहे, मला न तुले, मला ना तुला घाल कुत्र्याला, अशी एकदम. पण आमच्या विदर्भात म्हणतात मले ना तुले घाल कुत्र्याले. मले ना तुले घाल कुत्र्याले म्हणजे काय? की असा एखादा व्यक्ती असतो की ते मी नाही तूही नाही, ते वाया गेलं तर चालेल. कळतंय का? म्हणजेच काय, एखादी गोष्ट मला एन्जॉय नाही करतात म्हणून मी दुसऱ्याला एन्जॉय करू देणार नाही. उदाहरणार्थ, बाय डिस्रप्टिंग पार्लियामेंट सेशन द काँग्रेस इज फॉलोइंग ए डॉग इन द मॅनेजर पॉलिसी. हे फक्त उदाहरण आहे. ठीक आहे. मग बाय डिस्रप्टिंग पार्लियामेंट सेशन द काँग्रेस इज फॉलोइंग अ डॉग इन द मॅनेजर पॉलिसी. एका पुस्तकातून घेतलेलं उदाहरण आहे. म्हणजे काय करतंय, काय म्हणते, द काँग्रेस इज फॉलोइंग अ डॉग इन द मॅनेजर पॉलिसी. कोणती पॉलिसी फॉलो करतोय? ते करून नाही. मला नाही ना, तर मग तूही नाही करू. मला नाही, मी नाही आहे तिथं, मग तू ते करायचंच नाही. मी नाही आहे तर तू ते करायचं नाही. याच्या आधी बीजेपी तसं करायची. बीजेपी यूज टू ऍक्ट लाईक अ डॉग इन द मॅनेजर. ठीक आहे. नाही, उदाहरणार्थ बरेचसे उदाहरण आहेत. आजकालच्या बिलाला समजा काँग्रेस विरोध करत असेल तर कालच्या आधार कार्डला कोण करत होतं? नाही, कोण विरोध करत होतं? बीजेपी विरोध करत होतं. मग बरेचदा असं वाटतं की हा एवढा मोठा चांगली पॉलिसी आहे, चांगली आहे, ते मी नाही करू शकत. मी जर केली तर माझं नाव होईल, पण तो करू शकते, मग याने नाही केली पाहिजे. मग करा विरोध त्याला. मग यू आर अपोजिंग इट, दॅट मीन्स यू आर ऍक्टिंग लाईक अ डॉग इन द मॅनेजर. यू आर ऍक्टिंग लाईक अ डॉग इन द मॅनेजर. कळतंय का? बऱ्याच गोष्टी असतात ना अशा, बऱ्याच गोष्टी असतात. मूवीला मी जाऊ शकत नाही, माझा मित्र चाललाय, अरे यार मला नाही. ए कशाला चालला तू? काय चाललाय? तुझा अभ्यास चाललाय ना, अभ्यास सोडून तिकडे जातो, मूर्ख आहेस का? कळत नाही का? मला भलतं सांगून त्याला न जाऊ देणे. माझ्या आई वडिलांना सांगा, बापाला सांगा, याला सांगा, पण त्याचं कॅन्सल करणे. दॅट मीन्स यू आर ऍक्टिंग लाईक अ डॉग इन द मॅनेजर ऍट दॅट टाइम. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. हे बघा, डॉग इन द मॅनेजर म्हणजे काय? हा चारा. आता हा खाऊ शकतो का? नाही, मी नाही खाऊ शकत. मग त्या गाईला नाही खाऊ देत. मी नाही खाऊ शकत, ते गाईला जरी चालत असेल ते खाऊ शकते, पण मी त्याला खाऊ देणार नाही. सेम केस इज ओव्हर हिअर. बघा, हे गाय आणि तिचं पिल्लू बसलं इथं हाती काळी घेऊन. खायचा नाही चारा, खाऊ देणार नाही. आता ते खाणार आहे का कुत्र? नाही. दिस काइंड ऑफ ऍक्ट इज कॉल्ड अ डॉग इन द मॅनेजर किंवा डॉग इन द मॅनेजर. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. डॅम्प स्क्वीप. आता डॅम्प स्क्वीट म्हणजे काय? एखादी गोष्ट म्हणजे डिसअपॉइंटिंग, म्हणजेच कम्प्लीट फेलियर, पूर्णतः अयशस्वी. पूर्णतः अयशस्वी. ठीक आहे. किंवा समथिंग दॅट इज मच लेस इम्प्रेसिव्ह, कमी इम्प्रेसिव्ह आहे, ऑर एक्साइटिंग दॅन यू एक्सपेक्टेड इट टू बी. म्हणजे असं वाटलं होतं की काहीतरी बढिया होईल, पण तसं न होणे म्हणजे डॅम्प स्क्वीप. समथिंग दॅट टर्न्स आउट टू बी डिसअपॉइंटिंग. याच्यातून हिरमोड होते, हिरमोड करणारी घटना. याला आणखी काय म्हणू शकतो आपण? हिरमोड करणारी घटना. हिरमोड
करणारी घटना प्रसंग. द व्हिजिट ऑफ अवर फॉरेन मिनिस्टर टू चायना प्रूव्ड अ डॅम स्क्वीक ऑन बॉर्डर. ठीक आहे. आता आपल्या काय म्हटलंय त्यांनी, फॉरेन मिनिस्टर चायनाला जाऊन त्याच्या फॉरेन मिनिस्टरला भेटले, पण ते काय हे झालं, प्रूफ झालं, डॅम स्क्वीक ऑन अ बॉर्डर. बॉर्डरवर त्याने काय झाले, ते डिसअपॉइंट झालेत सर्व. म्हणजे त्यांना वाटलं होतं काहीतरी आपले आता फॉरेन मिनिस्टर बोलतील, धडाधड होईल, हा लाल आखे इकडून लाल आखे येतील, तिकडून लाल आखे येतील, ना इकडून लाल आखे ना तिकडून लाल आखे. काहीच झालं नाही, आउटपुट काहीच नाही. आउटपुट काही झालं नाही म्हणजे हे कसं सिद्ध झालंय, तर हे डॅम स्क्वीप, लक्षात घ्या, डॅम स्क्वीप हे झालेलं आहे, प्रूफ झालेलं आहे, डिसअपॉइंटिंग प्रूफ झालेला आहे. एक म्हणजे काहीच नाही, म्हणजे हिरमोड झाला. असं वाटलं होतं काहीतरी होईल, पण हिरमोड झाला त्या व्हिजिटनं. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. अ हायली अँटिसिपेटेड मूवी रिसीव्स पुअर रिव्ह्यूज फ्रॉम क्रिटिक्स. एखादी मूवी असते प्लेयर सारखी, मागे प्लेयर्स आली होती किंवा अशा बऱ्याचशा मूवी आहेत, लय क्रिटिक्स पासून लय रिव्ह्यू देतात, लय भारी मूवी आहे, अशी आहे तशी आहे. अँड ऑडियन्स अलाइक, resulting in disappointing box office sales. Despite the hype surrounding it, the film turns out to be a damn squib. एवढा काही गवगवा केला, पण त्याच्यातून काही हाती लागलं नाही, एकदम भंगार मूवी निघली. म्हणजेच काय झाले ते, इट प्रूव्ह टू बी डॅम स्क्वीब. हिरमोड करणारी मूवी. असं वाटलं तर खतरनाक मूवी आहे गड्या, लय भारी आहे गड्या, पण कशी निघली मूवी, डॅम स्क्वीब निघली. कशी निघली, डॅम स्क्वीब निघली, हिरमोड करणारी निघली. काय एकदम पूर्णतः अयशस्वी, आम्हाला मनोरंजन करण्यात ती अयशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो. लेट अस मूव्ह ऑन टू द, बघा इथं, हे बघा आपले फॉरेन मिनिस्टर गेलेत तिकडे, हे बघा हे पिक्चर, वाटलं लय दणके काहीतरी होणार आहे, काहीच झालं नाही, सर्व हिरमोड झाला. अशा प्रकारच्या घटनेसाठी आपण डॅम स्क्वीब नावाची आपली जी इडियम आहे ते वापरू शकतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जी आपली इडियम आहे, नेक्स्ट इडियम आहे ईट हंबल पाय. म्हणजे टू अपोलोजाइज, टू से सॉरी. टू से सॉरी, क्षमा मागणे, क्षमा मागणे, एखाद्या गोष्टीसाठी क्षमा मागणे. ठीक आहे. म्हणजे काय, इन स्पाइट ऑफ हिज कॉन्स्टंट ब्रॅगिंग ही लॉस्ट द मॅच अँड हॅड टू ईट हंबल पाय. लय भारी, नाही जिंकणारच, असंच होणार तसंच होणार, शेवटी हारला. मग म्हणते बाबा हारलो, आता काय करू शकतो, काहीच नाही, तर एवढंच म्हणू शकतो, आय कॅन ईट अ हंबल पाय, आय कॅन ईट अ हंबल पाय. अशा प्रकारे आय कॅन ईट और आय ईट अ हंबल पाय मीन्स आय से सॉरी. इकडे बघा, अ पब्लिक फिगर और पॉलिटिशियन may have to eat humble pie by issuing a public apology after being caught in a scandal or making a controversial statement. पॉलिटिशियन्स असतात ना, कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट नेतात, आम्ही आता हे असंच करणार आहोत, आम्ही आता तसंच करणार आहोत. कळतंय का, एखाद्या वेळेस ते आर्मी वाल्या स्त्रियांबद्दल एका XYZ पक्षाच्या XYZ नेत्यानं स्टेटमेंट केलं होतं. त्यावेळेला सर्व देशातून त्याच्यावरती काय करण्यात आली, टीका करण्यात आली, आणि सरते शेवटी त्याला पब्लिकली काय करावं लागलं, ही हॅड टू ईट अ हंबल पाय. पब्लिकली त्यानं हंबल पाय काय केला, ईट केला. लक्षात घ्यायचा, ईट अ हंबल पाय, त्यानं काय केलं, हंबल पाय ईट केला. म्हणजेच काय केलं, सॉरी म्हटलं, अपॉलॉजी मागितली, हा त्याचा अर्थ होते. नंतर इफ समवन सेज और डज समथिंग hurtful to a friend, they may need to eat humble pie by admitting they were wrong and apologizing sincerely to mend the relationship. उदाहरणार्थ काय झालं, एक दिवस तुम्ही तुमच्या मित्राला कारण नसताना बोललं किंवा एखादी कानाखाली वाजवली, तुमच्या लक्षात आलं यार यू वर रॉंग, तुमची चूक आहे, मग तुम्ही स्वतःहून जाल मित्राला, यार आय एम सॉरी यार, माझ्याकडनं झालं यार. मग त्यानं आय एम सॉरी म्हटलं म्हणजे काय केलं, त्यानं हंबल पाय काय केलं, ईट केलं. ही एट अ हंबल पाय, म्हणजे ही अपॉलॉजाइज्ड, ही एट अ हंबल पाय, ही एट अ हंबल पाय, दॅट मीन्स ही अपॉलॉजाइज्ड. त्यानं क्षमा मागितली. अबे एवढा नालायकपणा केला, जा तुझ्या मित्राला सॉरी म्हणू नये, हंबल पाय ईट करू नये, म्हणजेच काय, सॉरी म्हणू नये. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन हे बघा, से सॉरीचं उदाहरण बघा, लक्षात आला. दे आर इटिंग हंबल पाय, शी इज इटिंग हंबल पाय बिफोर, शी इज इटिंग हंबल पाय बिफोर हर, आय एम सॉरी, सॉरी, आय एम सॉरी. गाणं ऐकलं ना, ते गाणं म्हणजे दॅट मीन्स ही इज इटिंग हंबल पाय इन दॅट सॉन्ग. ते गाणं काहीतरी गाणं आहे, सॉरी, आय एम सॉरी.
आता एवढंच आठवतं मला, गाणं तर काही येत नाही. बट वेन ही सेज आय एम सॉरी दॅट मीन्स ही इज ईटिंग अ हंबल पाय इन दॅट सॉन्ग. I hope you are getting it. Let us move to the next one. The next one is eat one's word. म्हणजे काय आहे? Eat one's word म्हणजे to take a statement back. लक्षात घ्यायचं आहे, दोन महत्वाचे आहे. एक होतं आपलं eat humble pie आणि एक आहे आपला आता eat one's word. आपले शब्द खाणे. मग शब्द खातोय म्हणजे शब्द बोलले, आता खातोय म्हणजे मागे घेणे. आपले शब्द मागे घेणे. आपले शब्द मागे घेणे. ठीक आहे. बरेचदा असं होते, एखादा व्यक्ती एखाद्या धर्माविषयी एखाद्या जातीविषयी विनाकारण एखादं स्टेटमेंट करते, मग शर्ते शेवटी ही हॅज टू ईट अ हंबल पाय आणि त्याचबरोबर ही हॅज टू ईट हीज. तो फक्त त्याला सॉरीच नाही म्हणावं लागत, तर त्याला काय करावं लागतं, त्याचे शब्द खावे लागतात, म्हणजे मागे घ्यावे लागतात. असं ते असतं. बरेचदा काही लोक कोणाविषयी बोलतात आणि मग म्हणतात मी माझे शब्द मागे घेतो, दॅट मीन्स आय एम ईटिंग माय ओन वर्ड्स. आय एम ईटिंग माय वर्ड्स, दॅट मीन्स आय एम टेकिंग अ स्टेटमेंट बॅक. आय एम टेकिंग अ स्टेटमेंट बॅक, दॅट मीन्स आय एम ईटिंग माय वर्ड्स. आय एम ईटिंग माय वर्ड्स. आय एम ईटिंग, खातोय, माझे शब्द खातोय म्हणजे काय करतोय, मागे घेतोय. मागे घेतोय, आलेत घेतले मागे, आलेत घेतले मागे. ईटिंग युअर वन वर्ड्स. I want my friend to be very, हे बघा इथे take a statement back to admit that one was wrong about something one said in the past. भूतकाळात एखादी गोष्ट मी म्हटली होती, हे मी स्टेटमेंट केलं होतं, मी मान्य करतो ते चुकीचं आहे, माझं स्टेटमेंट मागे घेतो. दॅट मीन्स I eat my statement किंवा I eat my words, not statement, I eat my words and I eat a humble pie. मी काय म्हणतो, सॉरी म्हणतो. लक्षात घ्यायचं आहे. आय वॉन्ट माय फ्रेंड टू बी व्हेरी केअरफुल इन हर स्पीच, अदरवाइज शी वुड हॅव टू ईट हर ओन वर्ड्स. माझ्या मित्र मैत्रिणीला सांगितलं बी केअरफुल, नाही तर शेवटी तुला तुझे शब्द खावे लागतील. दॅट मीन्स यू विल हॅव टू ईट युअर ओन वर्ड्स. म्हणजेच काय, स्टेटमेंट मागे घ्यावं लागेल. डोंट ईट युअर वन, डोंट ब्रिंग युअर सेल्फ इन द सिच्युएशन वेअर यू विल हॅव टू ईट युअर ओन वर्ड्स. तिथं तुम्हाला तुमचे स्टेटमेंट काय घ्यावं लागेल, पाठीमागे घ्यावं लागेल, मागे घ्यावं लागेल, असा त्याचा अर्थ आहे. मग असं वापरायचं. मी जर बोललो ना, एकदा मी बोललो की मी आय डोंट ईट माय वर्ड्स, मी एकदा बोललो म्हणजे बोललो. आता मी माझे शब्द मागे घेऊ शकत नाही, म्हणजे मी आय कॅनॉट ईट माय वर्ड्स. ठीक आहे. दॅट मीन्स आय कॅनॉट ईट माय वर्ड्स. नेक्स्ट वन, आय होप यू गॉट इट. आता ईट माय वन वर्ड्स बघा, हा काय करतो, ईट करतोय म्हणजे काय, हा एक खाल्ला, खाल्लाय 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 खाल्लाय, काय उरणार आहे, काहीच नाही, शून्य, म्हणजे स्टेटमेंट बॅक. बघून घ्या, अशा प्रकारचे जे स्टेटमेंट असते याला म्हणतात ईटिंग युअर ओन वर्ड्स. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. एंड इन स्मोक. एंड इन स्मोक म्हणजे काय, व्यर्थ, एखादी गोष्ट व्यर्थ होणे. फियास्को म्हणजे गोंधळ, पानसटपणा वगैरे वगैरे, फियास्को होणे. ठीक आहे. टू कम टू नथिंग और टू नॉट प्रोड्यूस गुड रिझल्ट. ठीक आहे. टू कम टू नथिंग, काहीही हाती न लागणे, हाती न लागणे. एखादी गोष्ट, ऑल द एफर्ट्स ऑफ टीचर्स टू मेक द स्टुडंट लिसन एंडेड इन स्मोक. ऐका रे काय सांगतोय, कळत नाही का, ए तू काय करतो इथं ये, ए तू तिकडे बस, ए गोंधळ कमी करा, ए तू तुझ्याशी बोलू नको, एवढं मास्टर सांगते, पण पोरांचं जे चालू आहे ते चालूच राहते. दॅट मीन्स द एफर्ट्स ऑफ मास्टर, एफर्ट्स ऑफ द टीचर एंड्स इन स्मोक और एंडेड इन स्मोक. ठीक आहे. और एंड्स इन फियास्को. ठीक आहे, असं त्याला म्हणू शकतो. कम टू नथिंग तोच अर्थ. He spoke a lot about his new film, but it all ended in smoke and it flopped on box office. कारण लई सांगलं त्याचा पिक्चर असा आहे, तसा आहे, तसा आहे, असा आहे, लई फात्या आणल्या, पण सर ते शेवटी काय झालेलं आहे, त्याच्या गोष्टी एंडेड एट स्मोक, व्यर्थ ठरल्या आणि पिक्चर फ्लॉप झाली. पिक्चर फ्लॉप झाली म्हणजे त्याचं बोलणं व्यर्थ ठरलं. एंडेड इन स्मोक
किंवा एंडेड इन फियास्को. माझा मित्रांनो लय सांगत होता, आमच्या यात्रेत, आमच्या गावाला या, अशी यात्रा असते, तशी यात्रा असते, असं असते, शांततेत राहते, कोणी कोणाला बोलत नाही, आणि तुम्ही यात्रेला गेले आणि पाहिलं तर काय गोंधळच गोंधळ, यात्रा काही चांगली नाही. मी म्हणाल, राव तू तर लय सांगितलं होतं रे, तू व्हॉट एव्हर यू टोल्ड अस एंडेड इन स्मोक ऑर एंडेड इन फियास्को. ठीक आहे, लेट अस होप, आय होप यू अंडरस्टूड इट. फियास्को. हे बघा, बो म्हणते, अरे गपचूप राहा रे, गपचूप राहा रे, पण कोणीच नाही, कोणी ऐकायला तयार नाही. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज एगॉन. एगॉन टू मीन्स टू अर्ज समवन, टू एनकरेज समवन टू डू समथिंग दॅट इज रिस्की. एखादी अवघड किंवा एखादी एखाद्याला एखादी धोकादायक किंवा नुकसानकारक गोष्ट किंवा कृती करण्यास प्रवृत्त करणे. प्रवृत्त करणे. एखाद्याला एखादी गोष्ट प्रवृत्त करणे. अरे करणार भाव, तू काय करू शकतो ना, लय भारी, तू त्याच्यापेक्षा चांगली उडी मारू शकतो. त्याला माहित आहे यानं कधी मारलेली नाही, तिकडून पडून त्याचं टंगळ मोडू शकले, परंतु तरी त्याला तो तसं म्हणते. दॅट मीन्स ही इज ट्राइंग टू एग हिम ऑन. एग हिम ऑन म्हणजे त्याला झाडावर चढवते. कशासाठी? अशी एखादी गोष्ट करण्यासाठी ज्याच्यातून त्याचं काय होणार आहे, नुकसान होणार आहे. गाईज रिमेंबर, यू शुड नेवर एव्हर एग ऑन युअर फ्रेंड्स ऑर टू एनीवन. कारण कमी जास्त झालं तर पर्सन हु एग्स ऑन कम्स इन ट्रबल. त्यानं त्याला झाडावर चढून ती गोष्ट करून गेली, उद्या तोच अडचणीत येतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. सो डोंट एग ऑन. अरे माझा मित्र आहे, तो कोणालाही एग ऑन करतो. तू एग ऑन करतो का कोणाला? नाही बाबा, मी एग ऑन करत नाही कोणाला, मी विचार करून एग ऑन करतो. म्हणजे काय? झाडावर चढवणे, टू फ्लॅटर समवन, अशा प्रकारे झाडावर चढवणे. ठीक आहे. डोंट एग हिम ऑन. He gets himself into enough trouble without your encouragement. तसंही त्याच्या मागे लय साडेसाती लागलेली असते, त्याला काही आणखी झाडावर चढू नको, तसाच त्याच्या मागे साडेसाती आहे. अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स eggs on another friend to attempt a dangerous stunt on their skateboard despite the risks involved. हा काय, काही मित्रांचा समूह काय करते, त्यांच्याच एका मित्राला काय करते, एगॉन करते, झाडावर चढवते. कायसाठी? हे घ्या आमचं स्केटबोर्ड आणि कर याच्यावर स्टंट. त्यांना माहिती आहे स्टंट केला की याचे दात पडू शकतात, त्याचं डोकं फुटू शकते, काहीतरी होऊ शकते, पण तरी कर काही नाही होत, काही नाही होत, कर काही नाही होत. अशा प्रकारचं बोलणं म्हणजे टू एग ऑन. ठीक आहे, झाडावर चढवणे याचा अर्थ आणखीन आपल्या भाषेत काय म्हणू शकतो? झाडावर चढवणे. अशा झाडावर ज्याची डांग तुटून पटकन माणूस पडेल. हरभऱ्याच्या झाडावर म्हटलं तर फार भारी आहे, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. आय होप यू गॉट इट. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज एक आउट, सप्लिमेंट इन्कम. एक आउट. यार या लेक्चर मध्ये नाही भागत आहे, मला काहीतरी आणखी काम धंदा केला पाहिजे. That means I should eke out this business, or to eke out his income. He also works as a part-time accountant in the evening. ठीक आहे, तो काय करतो? टू eke out, टू सप्लिमेंट. काय रे बाबा, तुझ्या घरती भागते का शेतीवर? नाही. मग आय eke out. काय? आय eke out my income by working in the factory. मी काय करतो? माझं ते काय जे काही इन्कम मला भेटते त्याला सप्लिमेंट म्हणून मी काय करतोय? एका फॅक्टरीत, कारखान्यात काय करतोय? काम करतोय. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप सप्लिमेंट इन्कम. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते बघा, सप्लिमेंट इन्कम. कॅन यू सी दिस? ऑलराइट, आय होप यू गॉट इट. लेट अस मूव टू द लास्ट वन. द लास्ट इडियम ऑफ द डे. एव्हरी डॉग हॅज हिज डे. सबका दिन आता है. प्रत्येकाला संधी भेटते.
प्रत्येकाचा दिवस येतो. म्हणजेच काय, प्रत्येकाला संधी मिळते. प्रोव्हर्ब आहे, लक्षात घ्यायचं आहे. डोंट बी डिसअपॉइंटेड, इट इज ट्रूली सेड दॅट एव्हरी डॉग हॅज हिज डे. अरे काही डिसअपॉइंट होऊ नको म्हटलं जातं. हर काली रात के बाद क्या होता है, सुबह होती है, उजाला होता है. ठीक आहे, प्रत्येकाचा दिवस येतो. दुःखाचे दिवस गेले की चांगले दिवस येतातच. म्हणजे तुझा पण दिवस येईल. हिंदी पिक्चरात हर कुत्ते का दिन आता है, दॅट मीन्स एव्हरीबडी गेट्स अन अपॉर्. ही हर कुत्ते का दिन आता है म्हणजे कुत्र्याला म्हणायचं आहे का जसं असं. हे बघा याचे दिवस ठरलेले आहेत. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. त्याच्या पुढे आलेलाच नाही अजून, पण याच्या पुढे सुद्धा ह्याचा सुद्धा एखादा येईल असा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप गाईज you understood all the idioms and phrases that I have explained to you today. आणि तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असेल तर सांगितल्याप्रमाणे प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडत असतील मित्रांसोबत सुद्धा शेअर होऊ द्या, बाकी मोरांना सुद्धा कळू द्या की इडियम्स आणि फ्रेजेस ज्या आहेत त्या कशा घेतल्या जातात. त्यांचाही फायदा होऊ द्या, प्रत्येकाचा फायदा होऊ द्या, प्रत्येकाचा फायदा होऊ द्या. जेवढं त्याला याला आणखी तुम्ही एक करू शकता, शेअर करू शकता. शेअर केल्याने काय की काही लोकांचा फायदा होतो, निश्चितच होतो. आणि त्याच्यात आमचेही सबस्क्रायबर वाढतात, हा वेगळा भाग आहे. पण तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबत चला. आणि कधी वाटलं तर एक छानसं कमेंट केलं की ते कमेंट आम्हाला एनकरेज करत असतं. तर त्यामुळे कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आय होप यू लाईक द लेक्चर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर गाईज. हॅव अ गुड डे. बाय बाय.